नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा संचालनालय पुणे यांचं एक जे पत्र आलेलं आहे. काही मार्गदर्शक सूचना आहे. HMPV मार्गदर्शक काही सूचना आहेत. त्या संदर्भात 3/1/2025चं पत्र या ठिकाणी सर्व उपसंचालक आरोग्य मंडळ, आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद आणि सर्व जिल्हा चिकित्सक, जिल्हा रुग्णालय सर्व. आता याचा विषय काय तर HMPV या विषाणूच्या चीन देशातील साथरोग उद्रेकाबाबत आणि संदर्भ पण या ठिकाणी दिल्ली NCDC दिल्ली यांचं निवेदन आणि 3 जानेवारीच्या या ठिकाणी संदर्भ पण दिलेला आहे. आता वरील संदर्भीय विषयानुसार सध्या चीनमध्ये ह्युमन मेटान्युमो व्हायरस म्हणजे HPMV चा उद्रेक झाल्याच्या बातम्या आहेत आणि या मानवी मेटान्युमो व्हायरस म्हणजेच HMPV तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँड्समध्ये 2001 मध्ये आढळला होता आणि मानवी मेटान्युमो व्हायरस हा एक सामान्य श्वसन विषाणू, त्यामुळे श्वसन मार्गाच्या वरील भागातील संसर्गात म्हणजे सर्दीसारखा कारणीभूत ठरतो. हा एक हंगामी रोग आहे जो सामान्यतः RSV आणि फ्लू प्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्रेक होतो किंवा जास्त पसरतो. त्या अनुषंगाने DGHS आणि संचालक NCDC दिल्ली यांनी दिनांक 3 जानेवारी 25 रोजी एक निवेदन प्रसिद्ध केलेलं आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत HMPVचा एकही रुग्ण आढळलेला या ठिकाणी महत्त्वाची नोंद आहे. सार्वजनिक आरोग्य विभागानं राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आणि वर्ष 23च्या तुलनेत डिसेंबर 24 मध्ये या ठिकाणी कोणती वाढ झालेली नाही. आता तथापि खबरदारीचा उपाय म्हणून सामान्य नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावं आणि काय करू नये या संदर्भातल्या सूचनांचे पालन करण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येईल. आता या बाबतीत काय करायचंय तर त्या संदर्भातल्या काही सूचना दिल्या त्या पाहूयात आपण. जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने या ठिकाणी झाकायचे. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवायचे. त्यानंतर ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून या ठिकाणी दूर राहायचे. या ठिकाणी भरपूर पाणी प्यायचं आणि पौष्टिक जेवण करायचे. संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन म्हणजेच व्हेंटिलेशन असेल याची दक्षता घ्यायची. अशा प्रकारे या ठिकाणी आपण 5 जे होते ते पाहिले आपण. आणि याबाबत काय करू नये तर मार्गदर्शक सूचनामध्ये सांगितलं हस्तांदोलन म्हणजेच हँडशेक टाळावं. टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर वारंवार त्याच रुमालाचा किंवा टिश्यूचा वापर करू नये. आजारी लोकांशी या ठिकाणी जवळचा संपर्क करणे टाळायचं आहे. तसंच डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणं हे देखील या ठिकाणी आपणास टाळायचं आहे. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हे देखील टाळायचे आपल्याला. सार्वजनिक सल्ल्यांशिवाय औषधं म्हणजेच सेल्फ मेडिकेशन म्हणजे काय स्वतःच्याच याने न घेता डॉक्टरच्या सल्ल्यानेच औषधं घ्यायचे. आता चीनमधून आला हा नवीन विषाणू ह्युमन मेटान्युमो व्हायरसच्या अहवालाचे चिंतेचे कारण नाही. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाग भीतीचं वातावरण निर्माण करण्याची गरज नाही. तथापि या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिक गतिमान करून सर्दी खोकला अर्थात ILC सारी रुग्णांचे नियमित सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात यावेत. अशा प्रकारे या ठिकाणी पत्र आणि हे पाहिलं आपण. या पत्रामध्ये जो मेटान्युमो व्हायरस जो आलेला आहे त्या संदर्भात काही गाईडलाईन्स दिल्यात का कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी नाही करायच्या त्या संदर्भातलं हे पत्र होतं. तर याच्याद्वारे आपण आपल्या शाळेतील मुलांना वगैरे पण माहिती देऊ शकतो आणि त्याची खबरदारी म्हणून आपण प्रिकॉशन्स म्हणून या गोष्टी आपण नक्कीच करू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडले लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मिस नका.